शौचालय बांधकामात नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आज देखील नाशिकच्या सीमेवरीलच्या काही आदिवासी भागांमध्ये मजूर आणि साधन सामुग्रीच्या तुटवड्यामुळे काही बांधकामं शौचालयाची ही रखडलेली आहेत आणि यावरच तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी आणि झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक अनोखं पाऊल उचललेलं आहे. काय आहे हे पाहूयात या खास रिपोर्टमधून. हातात कुदळ आणि फावडी घेऊन सतत 3 तास खड्डे खोदणारे हे कोणी मजूर नसून हे आहेत नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर. मंदाकिनी जाधव या महिलेच्या घरात शौचालयासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतःच खड्डे खोदायला सुरुवात केली आहे. 3 तास राबून त्यांनी 4 फुटाचे 2 खड्डे खोदले. एरवी कार्यालयात बसून फायलींवर सह्या करणाऱ्या किंवा इतर प्रशासकीय कामं करणाऱ्या या अधिकाऱ्यांनी श्रमदानातून अडचणीवर कशी मात करता येते याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलंय. याचा हेतू एवढंच आहे, लोकांना वाटलं पाहिजे हे आपलं काम आहे, आपल्यासाठी हे आपण स्वतः करून घेण्याची आवश्यकता आहे. याला दुसऱ्यांच्या मदतीसाठी वाट न बघता प्रत्येकाने अशाच प्रकारच्या त्यांच्या क्षमतेने जेवढं अशा प्रकारचं कामं सुरू केले तर नक्की आपल्याला स्वच्छतेचा एक हक्क प्राप्त होईल आणि पैसे किंवा मॅनपॉवरच्या अभावी आमचं काम होत नाही अशा प्रकारच्या जे तक्रार मान्य करण्यासारखं नाही आहे ते दूर होईल ह्या दृष्टिकोनातून आज आपण या उपक्रम सुरू केलेला आहे. आता साहेब आले माझ्यासाठी, स्वच्छला बांधून देतात. स्वच्छता नाशिक जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधण्याचं काम जोमाने सुरू आहे. मात्र तोरंगण या आदिवासी भागात मजुरांच्या अभावामुळे मंदाकिनी जाधव यांच्या शौचालयाचं काम अनेक दिवसांपासून रखडलं होतं. मंदाकिनींप्रमाणे परिसरातल्या अनेक आदिवासी महिलांनाही शौचालयाअभावी अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. मात्र शौचालय बांधण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतःच श्रमदान करत मजुरांची कमी भरून काढली. वरिष्ठ अधिकारी गावात श्रमदानासाठी आल्याने गावकऱ्यांचाही उत्साह वाढला. ह्या कामाला चालना मिळावी आणि लोकांना हे लक्षात आलं पाहिजे की हा कार्यक्रम शासकीय नसून हा लोकांचा सुद्धा आहे. अनुभव तसा चांगला आहे, आनंद वाटला. गावकऱ्यांनी मोठ्या याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, प्रतिसाद दिला. स्वतः सरपंच ताई पण इथे आहेत. आम्ही काम करत असताना गावकरीसुद्धा पुढे आले आणि त्यांनी पण हातभार लावायला आम्हाला मदत केली. आनंद वाटतो अशा सगळ्या गोष्टीचा आणि असाच प्रतिसाद आम्हाला जिल्ह्यात इतरत्र मिळेल अशी मी अपेक्षा करतो. गावची पहिली परिस्थिती बिकटच होती, उघड्यावरच जात होते. पण आता स्वतः कलेक्टर साहेब आल्यामुळे एक आम्हाला प्रेरणा आमच्या मनात ते स्वतः काम करू शकतात तर आम्ही का नाही करू शकत. त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक कुटुंबाला शौचालयाचा फायदाच होतो आणि महिलांची फार म्हणजे मोठी समस्या होती ती आता मिटणार आहे असं मला वाटतं. गाव हागणदारी मुक्त करण्याच्या कामात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे प्रातिनिधिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. शासनाचं अनुदान आणि लोकांचं श्रमदान मिळाल्यास 2018 पर्यंत संपूर्ण नाशिक जिल्हा हागणदारी मुक्त करण्यात येईल असा विश्वास इथल्या अधिकाऱ्यांना आहे. आणि आज जे कलेक्टर साहेब आणि CO साहेब श्रमदानाला आले त्याचं कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा शौचालय बांधा असं लाभार्थीला सांगतो तेव्हा ते मजूर मिळत नाहीत किंवा अन्य कारणं सांगतात. तर स्वतःच्या दारातलं शौचालय स्वतः आपण बांधू शकतो किंवा खड्डा खोदू शकतो. त्याच्यात काही श्रमदानात काही लाज नाही, श्रमप्रतिष्ठा महत्त्वाची आहे. जर कलेक्टर आपल्या दारात येऊन खड्डा खोदू शकतात तर आपण स्वतःचा खड्डा नक्कीच खोदू शकतो. हे फक्त जनतेमध्ये एक संदेश जावा आणि स्वतःच्या दारात स्वतःचं शौचालय बांधायला कुठलीही लाज वाटू नये याच्यासाठी आज हा प्रयोग केला गेला. श्रमदानातून तोडगा काढता येऊ शकतो यासाठी नाशिकच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. शिवाय प्रशासनाला लोकसहभागाची जोड मिळाली तर स्वच्छ भारत अभियानाचं उद्दिष्ट सहज पूर्ण होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. जयरामपुरी, साम TV, नाशिक.